श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देव तुमच्या दाराशी येतो तेव्हा ही 5 चिन्हे दिसतात आणि जर ही समजली नाहीत तर घरावर संकट येणं निश्चित. 1. पायऱ्यांवर किंवा दरवाजाजवळ न दिसणाऱ्या पावलांचे आवाज येणे. 2. अचानक दरवाजाजवळ गाभाऱ्यासारखी शांतता जाणवणे. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर आपल्याला समजतं की आपण एका दैवी संधीला गमावला आहे. हो, देव आपल्या घरी येतो, पण आपल्याला ते कळतच नाही. आणि जेव्हा देव दरवाजाशी येतो तेव्हा काही विशिष्ट 5 संकेत मिळतात. जर तुम्ही ते ओळखले नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत आहात. तुम्ही आयुष्यात अनुभवली असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, देव माझ्या दाराशी आला होता, असं नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा आपल्या मित्रमंडळींमध्ये, जेणेकरून त्यांनाही हे दैवी संकेत समजतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 1. दरवाजाजवळ अचानक आध्यात्मिक शक्तींचा आणि अतिशय शांत सुगंध येणे. कधी तुमचं लक्ष आलं आहे का की घरात कोणती अगरबत्ती न लागलेली असताना किंवा फुलं न असताना तुमच्या घराच्या दरवाजाजवळ अचानक एक मधुर, शांत आणि दिव्य सुगंध येतो. हा सुगंध अगदी क्षणिक असतो, पण त्यामागे लपलेला असतो दैवी अस्तित्वाचा स्पर्श. शास्त्रात सांगितलं आहे, जेव्हा देव किंवा देवदूत तुमच्या घराकडे वळतो तेव्हा त्याच्या आधी येतो एक शांत, गोड सुवास. आणि हा संकेत ओळखणं फार महत्त्वाचं आहे. जर हा असा सुगंध आला तर त्या क्षणी दरवाजा उघडा आणि प्रार्थना करा, हे दैवी शक्ती, माझं घर आणि माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण करतो. कारण हाच तो क्षण असतो ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. नंबर 2. दरवाजाजवळ दीप, दिवा किंवा दिवटं आपोआप विझणं किंवा तेजस्वी होणं. कधी घरातल्या दरवाजाजवळचं दिवा आपोआप विझतो किंवा त्यांचं तेज अचानक वाढतं, तर समजा कोणीतरी दैवी अस्तित्व तिथे आलं आहे. शास्त्र सांगतं की जेव्हा परमेश्वराचं अस्तित्व जवळ येतं तेव्हा जड, स्थूल गोष्टींमध्ये कंपन निर्माण होतात. दिवा हा प्रकाशाचा स्रोत आहे, देवतेचं प्रतीक आहे. जर दिवा हलतो, विझतो किंवा तेजस्वी होतो तर त्या क्षणी 2 मिनिटं डोळे मिटून ओम नमो भगवते किंवा ओम श्री लक्ष्मे नमः असं म्हणा. तुमच्या घरात येणाऱ्या संकटांचा मार्ग त्याच क्षणी बंद होतो. नंबर 3. पायऱ्यांवर किंवा दरवाजाजवळ न दिसणाऱ्या पावलांचे आवाज येणे. अनेक वेळा रात्रीच्या वेळेस किंवा शांत वातावरणात आपल्याला एखाद्या व्यक्तीचे चालण्याचे आवाज येतात, पण पाहिल्यावर कुणीही नसतं. काही लोक याला भीतीचा अनुभव मानतात, पण वास्तवात ते असते दैवी सत्तेचे सूचक पावलांचे आवाज. शास्त्रात सांगितलं आहे, देवाला निमंत्रण दिलेल्या घरातच तो येतो आणि तो आल्यावर त्याच्या पावलांचे आवाज उमटतात. जर असा अनुभव आला असेल तर घाबरू नका. त्या क्षणी फक्त एक गोष्ट करा, कुंकवाने, हळदीने किंवा अक्षतांनी घराच्या दरवाजाजवळ स्वास्तिक काढा. हा संकेत असतो की देव तुमचं घर ओळखतो आहे. नंबर 4. अचानक दरवाजाजवळ गाभाऱ्यासारखी शांतता जाणवणे. कधी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला मंदिरात असल्यासारखी भावना आली आहे का? तिथं अचानक शांतता निर्माण होते, शब्द थांबतात, हवा हलकी होते आणि वातावरण एकदम ध्यानमय वाटतं. यालाच म्हणतात दैवी उपस्थितीची सर्वात स्पष्ट अनुभूती. आणि हा क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यावेळी दरवाजाजवळ उभं राहून देवाचं स्वागत करा. हात जोडून मनात एक प्रार्थना करा, हे दैवी शक्ती, माझं आयुष्य तुझ्या चरणांमध्ये अर्पण आहे. कारण त्या दिवशी तुमचं जीवन
पूर्णपणे बदलू शकतं. नंबर 5. पक्ष्यांचे वेगळे वर्तन आणि चिवचिवाट. कधीकधी तुम्ही पाहिलं असेल, एक पक्षी दरवाजाजवळ येतो आणि तीव्र आवाजात चिवचिवतो किंवा एखादं अनोखं वर्तन करतो. हिंदू धर्मात असं मानलं जातं की पक्षी हे देवदूतांचे दूत असतात. जेव्हा देव तुमच्या घराच्या दिशेने येतो तेव्हा त्या दिवशी पक्ष्यांचं वर्तन अचानक बदलतं. जर तुम्ही पाहिलं की एकाच ठिकाणी पक्षी बसतोय किंवा दरवाजाजवळ सतत आवाज करतोय, तर समजा हा देवाचा संदेश आहे, देव संदेश देतोय. त्यावेळी एक क्षण थांबा, मनात शांतता आणा आणि दरवाजाकडे बघा. कदाचित दैवी ऊर्जा तुमच्या दाराशी उभी असेल. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास काय होते तेही जाणून घ्या. जर या 5 संकेतांकडे आपण दुर्लक्ष केलं असेल तर दैवी शक्ती आपल्या जीवनातून परत निघून जाते आणि मग येतात सतत अपयश, मानसिक बेचैनी, आर्थिक अडचणी आणि घरात वाढतो ताणतणाव. देवाची परीक्षा खूप सौम्य असते. ती ओळखली नाही तर तो मागे फिरतो. म्हणून या संकेतांना ओळखा, घरात दार उघडं ठेवा, मन शांत ठेवा, दैवी ऊर्जा स्वीकारा. देव साक्षात तुमच्या दारात उभा असतो, पण त्याला ओळखायलासुद्धा श्रद्धा आणि सजगता लागते. जर तुम्ही ही चिन्ह अनुभवलीत तर आजच त्या क्षणाचा स्वीकार करा आणि तुमचं जीवन नव्या आध्यात्मिक मार्गाने चालायला लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.